जी आकाशामध्ये जी विमान उडत होती की माझे साहेब होते आणि त्यावेळेस कोणते साहेब कोणते साहेब? विलासराव देशमुख साहेब आणि त्यावेळेस जी खूप माझे लेकरं लहान लहान म्हणत होती की ओ हो विमान उडलं आणि साहेब आले आणि विमान दिसलं मला. त्याच्यानंतर माझं काही भविष्य त्याच्यामध्ये उघडलंच नाही आणि माझे लेकरं शाणे झाले आणि त्याच्यानंतर मला विचारले की पप्पा खूप दिवस झाले विमान दिसतच नाही. तर मी त्यांना म्हणले की कुणी कार्यकर्ता असा जमलाच नाही इथं लातूरमध्ये. विमान. मोदीचे फॅन आहेत सर, मोदीचे अंधभक्त आहेत आम्ही. अरे बापरे, अंधभक्त आहेत. नाही अंधभक्त आहेत आम्ही. भक्त म्हणा ना, अंधभक्त नाही नाही, अंधभक्त आहे. मोदीवर इतका विश्वास आहे आमचा. हा हा. म्हणजे म्हणजे आंधळ होऊन प्रेम करता मोदी. बीजेपी जिंकत नाही, फक्त मोदी जिंकतोय. बर, बीजेपीशी काय देणे घेणे, फक्त मोदीशी. मोदीशी काय देणं घेणं नाही. आम्ही मोदीचे अंधभक्त आहेत आणि मोदीच पुन्हा 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 मोदी. मोदी पुन्हा मोदीचा आपले विराजमान व्हावेत असं वाटतं. 100%, 101%. नमस्कार मित्र श्रम शेळके, आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. खासदार जनतेच्या मनातला हे पर्व महाराष्ट्र जीवन न्यूजचं चालू झालेलं आहे आणि नेमकं जनतेच्या मनामध्ये काय आहे, कोणाला खासदार करायचं, की परत पुन्हा एकदा संधी सुधाकर संघारेला द्यायची का नवीन उमेदवाराला संधी द्यायची, काय कल आहे, काय जनतेच्या मनामध्ये आहे, त्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण लातूर मधल्या सेंट्रल हनुमान या ठिकाणी आलेलो आहोत अंकुश भैया आणि आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा इथं आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव सांगाल सर? अंकुश भैया माझं नाव आहे. हा. आणि खूप दिवसापासून की मी असं मला वाटतंय की जी आकाशामध्ये जी विमान उडत होती की माझे साहेब होते आणि त्यावेळेस कोणते साहेब कोणते साहेब? विलासराव देशमुख साहेब आणि त्यावेळेस जी खूप माझे लेकरं लहान लहान म्हणत होती की ओ हो विमान उडलं आणि साहेब आले आणि विमान दिसलं मला. त्याच्यानंतर माझं काही भविष्य त्याच्यामध्ये उघडलंच नाही आणि माझे लेकरं शाणे झाले आणि त्याच्यानंतर मला विचारले की पप्पा खूप दिवस झाले विमान दिसतच नाही. तर मी त्यांना म्हणले की कुणी कार्यकर्ता असा जमलाच नाही इथं लातूरमध्येच. विमान लातूरमध्ये घेऊन येण्यासारखा कार्यकर्ता आलाच नाही. काय नाही, माझा दिक्कत नेता माझी एक विनंती आहे की अमित देशमुखने त्यांच्या वडिलाच्या हातावर हात मारावं. इथं काही युवा वर्ग सुद्धा बसलेला आहे. भैया काय सांगाल, आजचा कौल काय, काय वाटतंय कुणाला खासदार म्हणून संधी द्यावी? खासदारकीचं तर इलेक्शन नाही, हा डायरेक्ट पीएमचा इलेक्शन चालू आहे आणि पीएम साठी बेस्ट इज मोदी. मोदीला द्यायचं. मग मोदीला द्यायचं तर आपल्या लातूर मधून भाजपचं सीट येईल असं वाटतंय का? बिलकुल बेशक आलेलेच आहे. बरं, का बरं द्यायचं, भाजपला मतदान का करायचं? विकासाला प्राधान्य तोच देतो ना. विकासाला प्राधान्य. बरं, आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. क्या कहना चाहेंगे, आपका जो वोट है, वोट किसको देना चाहेंगे, आपके मन में क्या है? बीजेपी 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 क्यों? बीजेपी लेकिन सब हम रहते हैं यहाँ, सब में से हमारे सब भाई लोग बीजेपी, तो हम भी बीजेपी है। भाई लोग बीजेपी में जा रहे हैं इसलिए हम भी बीजेपी को वोट कर रहे हैं, लेकिन मुद्दा यहाँ पे विकास का है, तो आपके मन में क्या है, कौन सा खासदार होणार? मोदी है, गारंटी विकास करेंगे ना, उसको क्या है। ठीक आहे, तर जनतेचा कौल आपण बघितला. मोदी म्हणतायत, कोणी जर म्हणते की आमचे साहेब विलासराव देशमुख साहेब स्ट्रॉंग होते असं. 2019च्या इलेक्शनला काय झालं, विधानसभेमध्ये कोण लढलं, कोण मुख्यमंत्री झालं, काही कळालंच नाही. हे विजन तर नव्हतंच. विजन काय होतं वेगळं झालं. इथं डायरेक्ट आहे ना, पीएम कोण बनणार तर मोदी बनणार आहे. यांच्यापाशी पीएमचा चेहरा नाही. उद्या कोण पीएम बनणार, काय होणार, इकडल्या खुर्च्या तिकडं जाणार का, हे आम्हाला स्वतःला कळणार नाही ना, कोण कुठं आहे कोण कुठं नाही ते. मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट पीएम मोदीची गॅरंटी आहे, पक्का पीएम तोच होणार आहे. मग त्याला दिलेलं बरं ना. खुर्चीसाठी राजकारण बघण्यापेक्षा तर ते बघितलेलं चांगलं नाही. मोदी चांगले वाटते तुम्हाला? 101%. बर, आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. आपण काय सांगाल, कोणाला मतदान करणार नेमकं? मोदी. मोदीच. मोदी म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये खासदार सुधाकर श्रंगारे यांना. खासदार संघारे. बर, काय वाटते तुम्हाला, श्रंगारे साहेब जर पुन्हा एकदा अजून खासदार झाले तर लातूरचा विकास करतील असं वाटतंय का? करतील. हो, आजपर्यंत काय विकास केला? आजपर्यंत काही नाही, पण आता इथून तरी आता त्यांची सत्ता त्यांचीच आहे. बर, आजपर्यंत काहीच केलं नाही. केले पण ते मला माहिती नाही. विकास केलाय परंतु मला माहिती नाही. म्हणजे आपल्यासोबत काही वृद्ध काका सुद्धा आहेत. काका राम राम. राम राम. बर, काय म्हणता, कसं आहे, कुणाला मतदान करणार आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं? मी बीजेपी लहानपणापासून अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले
त्यामध्ये बीजेपी मध्येच आहे. बीजेपी मध्येच आहे, बीजेपीलाच करणार. बीजेपीलाच करणार. बरं. कारण हा? मामा का बरं करणार बीजेपीला? अरे बीजेपी माझा पक्ष आहे, का बरं करणार म्हणजे ह्यात काय व्हॅल्यू आहे नाही नाही, का बोलण्यात? म्हणजे विकास काम त्यांनी केलंय म्हणून करणार का माझा पक्ष आहे म्हणून करणार, काही नाही, हिंदुत्व नाही, गरिबाचं कल्याण बी केलेले आहे. आम्ही डोळ्यात देखत पाहत आहोत. आम्ही स्वतः त्या गरिबीतून मुक्त झालेले माणसं आहोत. बर, गरिबी हटवली बीजेपीनं. तेवढं माझ्यासाठी तर हटवली बाबा.